नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण आले अद्रक बाजारभाव जे तर नेहमीप्रमाणे देत असतो अपडेट आपल्या चॅनलवरती। त्याचप्रमाणे आता सध्या 2026-27 मध्ये जी लागवड आता ही करणार आहोत आपण, बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड सुरू पण केलेली आहे, काहींची लागवड पूर्ण झालेली आहे। तर आता सध्या काही शेतकरी पावसाची वाट बघताय, पावसानंतर आपल्याला लागवड करायची म्हणून। तर योग्य वेळ कोणती आहे लागवडीची हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहे। आणि बियाणं जे आहे तर परफेक्टली जर्मिनेशन झालं की नाही झालं हे आपल्याला कसं ओळखता येईल, ह्याच्यातल्या काय काय बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला लागवडीच्या वेळेस अडचणी यायला नको पाहिजे किंवा काही नुकसान व्हायला नाही पाहिजे, त्या उद्देशाने हा आजचा व्हिडिओ बनवतोय। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर जे तर लागवडीसाठी तुम्हाला आता एप्रिल महिन्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली आहे आणि मेच्या सुरुवातीला पण केलेली आहे। आणि आजची जी तारीख आहे बघा, तर 21 मे आहे आणि आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे आले लागवडीचा जो कालावधी आहे बघा, तुमच्याकडे मुबलक पाणी असेल तर तुम्ही 15 एप्रिलपासून तर पुढे शेवट मेपर्यंत कधीही लागवड करू शकता। फक्त तुम्हाला लागवड करण्यासाठी सर्वात मेन गोष्ट म्हणजे काय आहे की हे बियाणं जे आपण भट्टी मारलेली आहे बघा, याच्यामध्ये आता बघा तुम्ही, याच्यामध्ये आता बघा एक 40% जे 40 ते 50% याच्यामध्ये आता जर्मिनेशन झालेलं आहे। हे बघा, प्रत्येक याला 2-2, 3-3, 4-4 डोळे प्रत्येक खंडाला बघा, नवीन डोळे जे हे बघा 1, 2, 3 असे हे डोळे आहे, हे निघत आहेत बघा। तर अशी हे डोळे निघायला पाहिजे, सुप्तावस्थेतून अशी ही नवीन कोंब आता निघत आहेत बघा। 1, 2, 3, 4, 5, 6, याला पण 1, 2, 3, 4 आणि इकडं 5, म्हणजे अशा प्रकारे याला प्रत्येक या बियाण्याला प्रत्येक खंडाला बघा 4-4 ते 5-5 नवीन कोंब जे आहे तर निघायला सुरुवात झालेली आहे। तर याला जवळपास 50% जर्मिनेशन झालेलं आहे आणि उर्वरित जे आहे तर एक 4-5 दिवसात जर आपण याला व्यवस्थित पाणी जर मारलं आता 5-6 दिवसामध्ये, तर हे फुल जर्मिनेशन होणार आहे याच्यामध्ये, किंवा सध्या पण लागवडीसाठी चालतं आहे। कारण अशा अवस्थेमध्ये याचा कोंब खराब होत नाही, तुटत नाही, म्हणजे छोटे छोटे कोंब आहे अजून। ज्यावेळेस हेच कोंब ठोकर होतात एवढाले, तर त्यामध्ये काय होतं, आपण बियाणं ज्यावेळेस बुडून लावतो डीप करून औषधामध्ये, किंवा लागवडीच्या वेळेस उचलताना किंवा टोपल्यात भरताना, त्यावेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो की हे डोळे जे मोठाले असले की हे तुटतात, परिणामी तुमचं जर्मिनेशन कमी होतं आहे, कारण कोंबट्यांची संख्या कमी होते ऑलरेडी। आता हे लागवडीनंतर बघा, आता छोटे छोटे कोंब निघत आहेत, हे जर्मिनेशन व्हायला सुरुवात झालेली आहे। याला जर आता आपण जमिनीमध्ये लावलं आणि पाणी सोडलं की हे लगेच ॲक्टिव्ह होणार आहे आणि हे कोंब वरती निघणार आहे। तसं याला जर साधारण आपण विना कोंबाची जर आपण अद्रक लागवड केली, हे असे याला कोंब नसताना, तर त्याला कम्प्लिटली 1 ते 1.5 महिना लागतो जर्मिनेशन होऊन मग परत याच्यामध्ये कोंब येण्यासाठी। पण याची उगवण क्षमता जी आहे तो खूप फास्ट होते। कशामुळे की याला आपण भट्टी जर आपण लावली आणि व्यवस्थित जर पाणी नियोजन केलं, अशा प्रकारे जर्मिनेशन झालं, तर याच्यामध्ये कोंबाची संख्या लवकर येते, फुटव्यांची संख्या लवकर निघते। आणि राहिला प्रश्न की लागवड कधी करावी, तर आता आपल्याला हे जे बियाणं तुम्हाला दिसतं या कंडिशनमध्ये बघा, याच्यामध्ये आता 1, 2 आणि 3 हे 3 डोळे ॲक्टिव्ह झालेले आहेत। आता राहिले 1 ते 2 डोळे, तर हे अजून 4-5 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे होणार आहे। याला आपण जर लवकर जर तुम्हाला जर्मिनेशन आणायचं, जर लवकर कोंब फुटवे जर फोडायचे, तर याला पाणी थोडं जास्त द्यावं लागेल, म्हणजे लवकर पाणी मारावं लागेल। आपण याच्यामध्ये थोडं कमी मारलेलं आहे, कारण आपल्याला थोडी लेट लागवड करायची होती, त्या कारणाने आपण याच्यामध्ये थोडंसं पाण्याचे नियोजन त्या प्रकारे केलेलं आहे। आता
असं बियाणं जर असेल तुमचं सद्यस्थितीला, तर तुम्हाला सध्या पाणी असेल तर लागवड करायला काय हरकत नाही. सगळ्यात मेन विषय काय आहे की तुमचं बियाणं जर्मिनेशन झालं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला लागवड कोणत्याही टायमामध्ये करायला काय हरकत नाही. तुम्ही लवकर करा किंवा लेट करा. फक्त ज्यावेळेस तुमचं बियाणं ज्या कंडिशनमध्ये आहे चांगल्या, त्याच वेळेस तुम्ही त्या कंडिशन बियाण्याची बघून लागवड करावी. आता बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला पाणी नाही, पण मग आता बियाणाला जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होतं, तर तुम्ही थोडं पाणी कमी टाका, म्हणजे थोडंसं सुकू द्या, सूक्ष्म होऊ द्या. कारण जास्त वाढलेला कोंब फायद्याचा नसतो शेतकरी मित्रांनो. फक्त छोटासा कोंब पाहिजे. बघा तुम्हाला दाखवतो, हे दिसतेत का? हे बघा, हा जो कोंब आहे असे छोटे छोटे कोंब आले पाहिजे. ही अवस्था चांगली आहे बियाण्याची लागवडीसाठी. तर आणि लागवड आपण नवीन पद्धतीने कसे करणार आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे. सद्यस्थितीला सुरुवात आपण इथून करतो आहे की बियाण्याची टायमिंग काय आहे तुम्ही लागवडीसाठी चांगलं बियाणं. आता हे तुम्ही बघताय ना, अशा प्रकारे याच्यामध्ये पूर्ण हे बघा अशा प्रकारे कोंब निघत आहेत. हे बघा, आता हे जे आहे आतमध्ये चांगल्या प्रकारे, हे बाहेरून थोडं सूक्ष्म झालेलं आहे, पण बघा अशा प्रकारे जर कोंब निघाले असेल तुमच्या बियाण्याला पण चांगल्या प्रकारे, तर तुम्ही असं समजायचं की हे 2-4 दिवसात किंवा 2-3 दिवसात तुम्ही याची लागवड करायला पाहिजे. चांगली समजा वेळ आहे, हीच चांगली वेळ आहे की आता सध्या तुम्ही याची लागवड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या अशाच नवीन माहिती जी आपण व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तर धन्यवाद.